नमस्कार. नमस्कार. आम्ही तुमच्या कांद्याला ओमनीसाठी औषध दिले होते. OSS ऑर्गॅनिक कंपनीचे सेंद्रिय औषध दिले होते. तर हे तुमचे कांदे आम्ही पहिल्या वेळेस बघायला आलो होतो. तर त्यावेळेस हे कांदे पूर्ण असे ओमनीनं करपल्यासारखे होते. आता आम्ही तुम्हाला औषध दिले तर ते कांदे कसे वाटताय? आता हिरवे झाले. हिरवे झाले. बरं, त्याच्यात काय सुधारणा झाली असं काही वाटतंय का? सुधारणा म्हणजे हिरवे झाले भाऊ. हिरवे झाले. आता आणि अजून दुसरं काय वाटतं त्याच्यामध्ये? आता जळायचं प्रमाण कमी झालं. जळायचं प्रमाण कमी झालं. हा, बर, म्हणजे तुमची ओमनीचे प्रमाण कमी होऊन गेलं. हा. ओमनी कमी झाली तुमची. तर दिसत येतं जसं काही आता जसं कमी प्रमाण आता कमी पाणी प्रमाणे. दिल्यावर भारी बोलते पाणी हा, हा. दिल्यावर त्याच्यावर बर, बर. आता. बरं, मग तुम्ही सर्व शेतकऱ्यांना काय सांगणार? हे सेंद्रिय औषध वापरले पाहिजे का? मग आता सांगाल ना, मग कांदे चांगली झाल्यावर मी सांगणारच आहे. तुमचे कांदे चांगले झाल्यावर तुम्ही सांगणारच आहे. हा. OSS ऑर्गॅनिक औषध वापरले पाहिजे का? मग ते आता वापरून मग आता आम्हाला अनुभव आला नाही या प्लॉटला, मग हा. आम्ही वापरणारच आहे. वापरणारच आहे. हा. बरं काका, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? हे औषधं कशी काय? औषधं भारी आहे. तुम्ही यांच्या शेतीला कायम पाणी भरतात. हा, चांगले. तिकडचा प्लॉट कसा वाटला तुम्हाला? तो एक नंबर आहे. त्याला बी औषध मारलेले होते. OSS ऑर्गॅनिक कंपनीचे औषध मारले होते संभाजीनगरची. तुम्ही ती हिरवी बॅग मधली खाट टाकली ना, ती पण योग्य आहे ना? हा. कांद्याचा प्लॉट तिकडे एवढे म्हणजे चांगले प्लॉट आहे ना? बरोबर. ही त्रिभुवन तात्याची शेती आहे, रेल्वेच्या कडाची. ओके, चालेल.